थँक्यू शिवाजी राजांचं हे गाणं वाजलं गेलं आणि महाराष्ट्र दिन आहे असं प्रत्येकाला एक अभिमान आहे मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी मातीचा आणि या महाराष्ट्राचा. तसा हा महाराष्ट्र दिन साजरा होतोय 1 मेचा असा दिवस आहे. चला दोन संघ मैदानावरती आता आमने सामने आले. तर सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला प्रशांत घरत आहे आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाजीसाठी दोन्ही संघांवरती आपण चर्चा करतोय. या मैदानावरती बऱ्याच वेळेला या दोन संघांचं बॅटल रंगलेलं आहे. बरेच सामने आपण पाहिले अटीतटीचे असे झुंज दोन्ही संघामध्ये झालेली याच मैदानानं अनुभवलेली आहेत. आता ही लढाई आहे क्वालिफायच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकायचं आहे. एक कदम क्वालिफाय की तरफ असं म्हणूया. एक पाऊल त्यांना पुढे टाकायचं आहे, क्वालिफायच्या दिशेनं जायचं आहे. आणि अक्षय सी फूड्स नायगाव कोलीवाडा प्रेझेंट या नायगाव कोलीवाडा ट्रॉफी अर्थात नायगाव कोलीवाडा चषकामध्ये त्या ज्या काही संघ जे क्वालिफायच्या दिशेने जातील त्याच्यामध्ये आपलं नाव कोरायचं आहे. त्यामधला या दोन संघादरम्यानचा मॅच पहिल्या षटक हाताळण्यासाठी विशाल कोळी सज्ज झाल्यात. प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर ही जोडी मैदानी क्षेत्राची रचना लावली जाते. 5 षटकांचा मॅच. पहिले 2 षटक पॉवर प्लेची. पहिल्या षटकापर्यंत 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आणि त्यानंतर 3 ऑल सेट ऑल गो. पंचाकडे इशारा आलाय. लेट्स प्ले मॅच स्टार्ट. ऑफस्टमच्या बाहेर पंच वळतात. पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं केला जातोय. ऑफ साईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. मिड ऑफ आहे. ऑन साईडला पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक थोडासा मिड ऑन ला साईडला आहे. डीप मिड बेक आणि एक लॉंग ऑन. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. थोडीशी जागा बनवली. ताकद झोकली आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ रिझामध्ये. वाईडिश लॉंग ऑफला चौकार. 4 धावा. थँक्यू. जे गाणं लागल्यानंतर प्रत्येकाच्या अंगामध्ये स्फुरलं सरत असं त्याला राज्यगीताचा दर्जा देखील आहे. ते गरजा जय जय महाराष्ट्र माझा ते आज गाणं नक्कीच वाजलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडीशी जागा बनवली. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बीट केलं. थोडस इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं गेलं होतं. हा चौकार. गोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं चेंडूवरती पोहोचलेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 संघांना आपण पाहिलंय. त्यानंतर अजून 4 संघ खेळणार आहेत. साईनाथ अर्नाला याच्यानंतर खेळणार आहे JR स्पोर्ट्स. हे 2 संघ तैसाचा संघ आहे. आणि त्यानंतर वर्सोव्याचा संघ या मैदानावरती दाखवला येईल. तो नायगावच्या संघाशी खेळेल. 4 संघ अजूनही आजच्या दिवसामध्ये ज्या मैदानावरती खेळतील. पण पुढच्या वरच्या 4 संघामधली लढाई आहे. आता ही 2 मधली लढाई आहे. 2 संघामधली लढाई आहे. ती मैदानावरती चालले. धावा धापलकावरती 6. विनायक भोईर आता स्ट्रायकर येईल सज्ज होत आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला मॅचला स्टार्ट विनायकने केला होता. प्रशांत घरत बाद झाल्यानंतर जो थोडंसं मोमेंटमला चालवायचं होतं ते चालवण्याचं काम विनायक भोईर यांनी केलं होतं. आणि विनायक भोईर आता स्ट्रायकर येईल सज्ज आहेत. कटर हाताळायचं आता पण लेग स्टंपच्या बाहेर. सुरुवातच लेग स्टंपवरनं झाली. या चेंडूचा सुरुवात स्टार्ट झाला तो बरोबर स्टंपच्या थोड्याशा बाजूनं बाहेरच्या दिशेने निघाला. पंचाने इशारा केला. इट्स व्हाईट बॉल. अवंतर धावेने धापलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. ही लढाई आता मग प्रत्येकाला माहिती आहे एकमेकांशी एवढं क्रिकेट खेळल्यात. नायगाव वर्सेस अर्नाळ्याचा माळ. इतक्या वेळा झालाय मॅच. मिस टाइम स्ट्रोक झाला. हवे चेंडू खेळा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 जाईल. अमर कोहली पोहोचले होते आणि अमर कोहली यांनी एक सुंदर असा झेल टिपलाय. पहिला विकेट डिपार्ट्स. पहिला विकेट बाद.
थँक्यू. पहिल्या विकेट कशा पद्धतीने माझ्याला रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. विनायक भोईर ऑफस्टमच्या बाहेर म्हणजे थोडासा खेचायचा होता, बाहेर थोड्याशा दिशेने टर्न झाला. कौतुक अमर कोळीचं, कारण उलट्या बाजूनं धावत जाऊन झेल टिपायचा होता. सर्कल मधनं बाहेर गेले, चेंडूपर्यंत पोहोचले आणि हा क्रुशियल होता, महत्वाचा होता कॅच. तर मागच्या मॅच मध्ये जसा विनायक भोईरनं स्टार्ट केला होता मॅचला, म्हणून त्यांचा विकेट, त्यांचा गडी महत्वाचा होता आणि विशालनं स्ट्राईक केले, अर्ली स्ट्राईक. हे पाहिजे होतं, अर्ली स्ट्राईक करणं पाहिजे होतं. पाहिलं होतं डावकुऱ्याचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी थोडंसं ऑफकटर चेंडू हाताळला होता. क्रमांक 3 वरती विकास दस्कर तिथून रेडी झालाय. तिसरा क्रमांकाचा फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे. धावा धापलकावरती 7 आहेत. व्हाईट बॉल ऑफस्टमच्या बाहेर, बराच बाहेर आणि अजूनही थोडा बाहेरच्या दिशेनं निघणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. तेच आहे, ज्यावेळेला विशाल आले, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न केलाय. क्लिअर आहे, इंटेन्शन क्लिअर आहे. थोडंसं एकोरास जायचं आहे, कोणा बनवायचं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, लोअर फुटचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मिसअंडरस्टँडिंग सर्वांमध्ये. भाई आपका ध्यान किधर है, आपका थ्रो इधर होना चाहिए था, तेच सांगण्याचा प्रयत्न तिथून केलाय. इथे दोन्ही बाजूनं फलंदाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि थ्रो करताना सुद्धा थोडीशी चूक झाले मैदानावरती. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. 9 एकाने पुढे गेले, धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचलाय तो 9. स्ट्रायकर एंडला आता प्रशांत घरत. बैक ऑफ द हैंड रीड केला, पहले पड़ा उसके बाद में जड़ दिया. सिक्सर, पुलचा पॉवरफुल षटकार. थँक्यू. हा बघा विशालनं चेंडू हाताळला होता, बॅक ऑफ द हँड होता. वाट बघितली पहिला, नंतर वाट लावली चेंडूची. पहिला थोडंसं थांबलं, ओळखलं बॅक ऑफ द हँड चेंडू आहे, वेगामध्ये बदल केलाय. पहिला ओळखलं आणि त्यानंतर पाठवलं सीमारेषे पार. षटकार प्रशांत घराच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 15 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 चांगले फटके आपण पाहिलेत. हा फुलर लेन फुल बेस ऑफ द बॅट. सरळ बॅटनं सरळ पाठवलंय, लॉंग ऑफ च्या डोक्यावरनं चेंडू गेला बॅक टू बॅक. दुसरा षटकार. थँक्यू. मजबूर केलं या चेंडू हाताळण्यासाठी. बघा विशालचा चेंडू होता, पहिला बॅक ऑफ द हँड हाताळला होता, आता राईट आर्म राऊंड द विकेट गेला, मजबूर केलं होतं स्लॉट मध्ये आणि काय फटका निवडला. फुल फेस ऑफ द बॅट, पूर्णपणे बरोबर बॅटच्या मधोमध आणि लॉंग ऑफ च्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. एक मोठी ओव्हर, पहिले षटक, ज्या षटकामध्ये 1 चौकार 2 षटकार आणि 21 धावा. धावफलकावरती 21 बिग ओव्हर पाहिजे होतं अर्णाच्या संघाला. ते पहिलं मोठं षटक आले. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी कपिल पटेलला संधी तिथून देण्यात आले. त्यासाठी दिले की आता प्रशांत, दुसऱ्या बाजूला विकास आहे. विकास शांतपणे पाहत होता की प्रशांत जो प्रमुख फलंदाज आपल्या टीम मधला आहे आणि त्याला आता सूर गवसलाय 2 षटकांनी. धावफलक थोडासा वेग थोडासा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, थांबावं लागेल. खास करून प्रशांतचा विकेट अशा क्षणाला फार महत्वाचा आहे. टीम एकविरा नायगावसाठी प्रशांतचा विकेट महत्वाचा आहे. तर टीम दुर्गेश 11 साठी ही जोडी चालणं, या जोडीचं चालणं. मागच्या मॅच मध्ये प्रथमेशने चांगली बॅटिंग केले, शेवटल्या येऊन हर्षदनं फिनिश केले, पण ही जोडी महत्वाची आहे. माहिती आहे हरणाऱ्या टीमला या जोडीचं चाललं, या जोडीचं राहणं आणि या जोडीचं धावा खेळपट्टीवरती टिकून धावा जमवणं किती महत्वाचं आहे ते. 21 धावा धावफलकावरती आहेत. कपिल
ऑफ स्टंपच्या बाहेरनं ड्रॅग करून गॅप मध्ये खेळलं. प्लेसमेंट परफेक्ट आहे. ड्रॅग करून खेळलं, चेंडूला पाठवलं, सरला वाईडिश लॉंगॉनला, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. पहिला चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. कपिलच्या चेंडूमध्ये खराबी नव्हती, चेंडू काही चुकीचा नव्हता, बरोबर ऑप्शनच्या बाहेर हाताळला होता, पण थोडंसं शफल केलं, ऑप्शनच्या बाहेर आलं. पाहिलं त्यांनी प्लेसमेंट, दोन क्षेत्ररक्षक आहेत, एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेट थोडंसं डाव्या बाजूला आता करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये गॅप आहे, मध्ये मोकळी जागा आहे आणि त्याच दिशेने चेंडूला खेळलं होतं. आता त्या दिशेने आता संधी नाहीयेत. पहिला तर तुम्हाला संधी तरी होती, आता नाही संधी. पुलचा अजून एक पॉवरफुल षटकार. थँक्यू. धावा झाल्या धावफलकावरती 31. 31, पण 31 धावा आल्या कशा? मागच्या 4 चेंडूवरती 22 धावा आल्यात. पहिल्या 4 चेंडूवरती 9 धावा आल्या होत्या, पण मागचे 4 चेंडू झाल्यात. शेवटच्या आपण षटक पाहिलं, पहिलं षटक, त्याच्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर आणि या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आणि षटकार. याचा अर्थ गेल्या 4 चेंडूवरती 22 धावा आल्यात. 6 6 4 6 आतापर्यंत धावफलकावरती आहेत. असं म्हणतात ना, खरबुजे के धक्के खरबुजा रंग बदलत आहे. आता प्रशांतचा खेळ पाहून विकासही रंगात आलाय. पायावरती चेंडू आदळलाय. थोडस ब्लाइंड स्ट्रोक खेळ होतं, पाहिलं नव्हतं चेंडू पर्यंत. लवकर थोडस लेग स्टंपच्या दिशेनं आपण नजर गेली, बॅटला थोडासा खाली हा चेंडू लागलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. लवकर थोडस खेळलं गेलं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 32 धावा. म्हणून म्हणतात ना, कपिलचं हे षटक महत्वाचं आहे अशासाठी की विकेट पाहिजे. आता इथे रिक्वायरमेंट आहे. ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचलाय 33. 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा फुलरले नव्हता, खेळायचा होता ऑन साईडला. बॅटच्या मधोमध नाही आलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील रमेश. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचलाय 34. मागच्या 3 चेंडूवरती सिंगल डिजिट आहे. 1-1-1. आता याचे 2 परिणाम आहेत. एक तर आता रिक्वायरमेंट आहे, मोठ्या फटक्याची रिक्वायरमेंट आहे. थोडा चेंडू पर्यंत पोहोचले होते. हो, हा हा हा, अशा दिवसातील काय बेस्ट मोमेंट आहे. पहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर सरळ यष्ट्यांवरती नेम साधला गेलाय. शैलेंद्र गोडेकर अर्थात शैलून नेम साधलाय. विकेट गॉन. रिप्ले देखा इसका रिप्ले इंटरेस्टिंग है. नहीं आया क्यों? वही तो है, देखना पहले इधर. आप देख पहले, देख आया क्या. थँक्यू. हा फटका खेळला होता समोरच्या दिशेनं. पहिला तर आले शैलेंद्र वेगानं चेंडूवरती आले आणि काय फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट काम फेड. व्हिडिओ व्हायरल होणार, हा व्हिडिओ व्हायरल होणार. आणि टिका स्पोर्ट करते आताच मागणी झाली, भाई थोडासा कट करके दीजिए व्हिडिओ. त्यांना असा हा क्षण आहे, मोमेंट होता दोन गोष्टीसाठी. एक जसा मी उल्लेख केला होता की मागच्या 3 चेंडूवरती सिंगल डिजिट आला होता, त्याचा परिणाम काय होणार होता की दबाव वाढला होता. मोठा फटका खेळायचा होता, त्याच्यामुळे तो खेळण्याचा प्रयत्न प्रशांतने केलाय. त्याच्यामुळे थोडासा असं मिसअंडरस्टँडिंग नाही म्हणणार, हे कॅलिबर होतं शैलूचं खऱ्या अर्थानं. हे 10 झालं ना, ही क्षमता होती का शैलूची. आणि शैलेंद्रनं विकेट खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिला. 2 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 34. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय प्रथमेश. 4थ्या क्रमांकावरती आलाय प्रथम. मागे सुद्धा तो 5व्या क्रमांकावर आला, पण मॅच तोच घेऊन गेला होता. म्हणजे तो शेवटी आला पण तो प्रथम आला असं म्हणूया. पण आता प्रथम आलाय स्ट्रायकर एंडलाय. नेहमीच एक संकटमोचक म्हणून राहिलंय. आपल्या टीमचा तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस,
2 षटकांचा खेळ 34 34 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेर आता आपण का मागचा मॅच मागचा खेळ मागचा इनिंग चालू ठेवावी. ती इनिंग चालू केले. प्रथम आता आलाय पण पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू. मागची इनिंग मागचा खेळ मागचा डाव मागची ती खेळी आपण पाहिलंय. तीच खेळी पुन्हा एकदा चालू ठेवतोय. प्रथम पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. अजून त्या दिशेने चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हो काय कॅच. आता तो धावबाद उत्कृष्ट होता. हा सर्वोत्कृष्ट होता. पहिला धावबाद आणि त्यानंतर विशाल कोहलीनं टिपलाय. हा सर्वोत्कृष्ट असा झेल विकेट बाद. थँक्यू. आपण कॅच पुन्हा एकदा बघू शकता. ज्या कॅच साठी या स्पर्धेचे एक प्रमुख शिल्पकार म्हणून सन्माननीय शशी बोकाळे यांना पाहू शकता. आणि त्याच्याकडे कॅच साठी आपल्याला कॅच बघा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खेळला होता चेंडूला. व्हाईटिश लॉंग ऑफला चेंडू जात होता. विशाल कोहली पोहोचले. ओ सुंदर. म्हणून म्हटलं ना शैलूचा थ्रो उत्कृष्ट होता पण हा कॅच सर्वोत्कृष्ट होता. आणि कॅच साठी शशी बोकाळे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आले. विशालनं टिपलाय. हा झेल फक्त झेल नाही टिपलाय. प्रथमला बाद करण्यासाठी असा एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट पाहिजे होता. तो एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट तुम्ही टाकलाय. पहिला शेलूनं टाकला. त्याच्यानंतर विशालनं 2 असे क्षण आहेत ज्याच्यानं मॅच थोडा टर्न अराउंड झालाय की काय. कारण मागच्या 5-6 चेंडूवरती जिथे धावा नाही आल्यात 2 विकेट आल्यात. विघ्नेश स्ट्रायकर एंडला आहेत. विघ्नेश पहिला चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल वेल 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 काय चालला खेळ. झाले थोडी डीजेची वेळ. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. क्रिकेटचा खेळच असा आहे की हा खेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. बघा कसा खेळ बदलला. पहिला सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पण धावा आल्या त्या. पण तो शैलेंद्रचा धावबाद, तो विकेट, तो रनआउट आणि त्याच्यानंतर विशाल कोहलीनं टिपलेला तो झेल आणि त्यानंतर बदलले या मॅचची वेळ. क्रिकेटचा खेळ बदललाय. खेळाचा रंगही बदललाय. खेळणे का ढंग बदलाय. भरपूर काही बदलले. मागच्या 6-7 चेंडूवरती बरंच काय बदललंय. स्कोरबोर्ड पण तेच सांगतोय. बरंच काय बदललंय. स्कोरबोर्ड जरी बघितला आता धावफलकावरती धावा आहेत त्या 39 आहेत धावफलकावरती. आणि विकेट हा 4था विकेट गमावला जयेश गरत. आता 2 बंधूची जोडी मैदानावरती आहेत. जयेश गरत आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गरत. 2 बंधूची छोटे मिया बडे मिया मैदानावरती आहेत. पण सध्याच्या घडीला आत्मविश्वास वाढलाय टीम एकविराचा. थोडस बॉडी लँग्वेज बदलले. खांदे थोडेसे ते खाली गेलेले होते, झुकलेले होते. ते खांदे या 3 विकेटनं थोडेसे वर आलेत. आणि स्कोरर आम्हाला माहिती येतं की मागच्या 7 चेंडूवरती 7 नाही मिळाले बॅट्समनला. 3 विकेट गेल्यात आणि फक्त 7 धावा आल्यात. 7 चेंडूवरती 7 नाही मिळाले आहेत. 3 विकेट आल्यात. 7 दुसऱ्या बाजूला गेले. फिल्डरनं साथ दिले बॉलरला. आता बघूया बॉलर साथ देतोय का आपल्या टीमला. हलक्या हाताना जेवीला माहिती होतं की नॉन स्ट्राइक एंडला जो इन्फॉर्म फलंदाज आहे त्याला संधी देऊया. मग थोडासा पुश करो और खुश रहो. हलका पुश फॉरवर्ड डिफेंड. हा फटका खेळला होता 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धावेनेशी स्कोर धावून पोहोचलाय 40-40. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. निमेश चांदणे येथे गोलंदाजीसाठी रेडी होत आहेत. प्रशांत गरत स्ट्रायकर एंडला आहेत. ज्या प्रशांतच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहिलाय. 18 वरती बॅटिंग करतायत निमेश चांदणे तू प्रशांत गरत. फुल टॉस बॉल. थोडा 5 चेंडू नॉन स्ट्राइक घेतला होतो पण आलो स्ट्राइकला. एरियल स्ट्राइक करण्यासाठी एरियल स्ट्राइक केलाय
या चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. स्कोर जाऊन पोहोचला 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. म्हटलं ना मागचे 5 चेंडू नॉस्ट्रायकेनला होतो. नॉस्ट्रायकेनला पाहत होतो काय चाललाय खेळ आणि पण जेव्हा आली माझी वेळ तेव्हा दाखवला माझा खेळ. हेच प्रशांत इथून दाखवून देतो. हे प्रशांत घरात एका बाजूला एकविरा नायगाबाई दुसऱ्या बाजूला प्रशांत घरातचा एक खेळाडू किल्ला लढवतोय. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उडवलंय. पहिला टेक ऑफ आणि लँडिंग झाले बॉन्ड लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर आउट ऑफ द पार्क षटकार. बिल्कुल बड़े मियां फिलहाल बड़े मियां का बल्ला चल रहा है. मागचा आपण फटका जर पाहिला तर काय सुंदर फटका खेळलाय. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे, ही एबिलिटी आहे, ही गुणवत्ता आहे, ही क्षमता आहे प्रशांत घराची. फुलरले नव्हता हेलिकॉप्टर. बॉटमॅनचा वापर केला. हेलिकॉप्टर उडवलं आणि लँड केलं सरलं सीमारेषा पार. हे 3 षटकांचा खेळ. धावा झाल्या धावफलकावरती 52. पहिला 21चं षटक मग 13चं षटक 17. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले तर प्रमोदजी शेडगे आमच्या जोडीनं जोडले. तर प्रमोद सुरुवात चांगली होती 21 धावांची. पहिला 7-8 चेंडूचा खेळ पाहिला तर अर्नाळ संघ टॉपला होता. मध्ये 7 चेंडू असे आले तिथून एकविरा नायगावनं कमबॅक केलं. पण मागच्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा प्रशांतनं प्रहार केलाय आणि या 2 षटकारांना धावफलक 52 वरती पोहोचलाय. अगदी योग्य. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रथमने सुरुवात या षटकाची चांगली केली होती. चौकार आला होता एक्स्ट्रा कव्हरला. परंतु तदनंतर शैलूने जी फिल्डिंग केली ना ती फॅब्युलस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्या प्रेझेन्स ऑफ माइंड जजमेंट आणि डिरेक्ट हिट फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे मात्र फिल्डिंग करणारे खेळाडू आपल्याला आढळतात या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. परंतु शैलूचं कौतुक करावं लागेल. आणि तदनंतर टिपलेला तो झेल अप्रतिम आपण पाहू शकलात. अविस्मरणीय कॅच. आणि हे दोन्ही तुकारामजी जर आपण पाहिलं तर 40+ खेळाडू पाहायला मिळाले. म्हणजेच एक नवतरुणाला लाजवेल असं क्रिकेट त्यांनी हाताळलेलं आहे. इथून मात्र आपण पाहतात या स्क्लीन बोर्डच्या माध्यमातून कपिल पाटीलला मिळाली विकेट. निर्णायक क्षणाला निर्णायक विकेट. ज्या धावसंख्येची मात्र आपण पाहतायत अपेक्षा होती 21च्या सरासरीने चालले होते. 3 षटकांमध्ये 63 धावा यायला हव्या होत्या. परंतु सरासरी चांगली आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर ज्या धावा रोखलेत ना त्या वाखाणीजोगे पाहायला मिळतात. म्हणजे आपण जर विश्लेषण करायचं झालं ना या संपूर्ण इनिंगचं जसं तुम्ही उल्लेख केला 40+ आहे. पण काय माहिती का हे 2 खेळाडू असे आहेत ना इतके मुरलेत जसं एखादा लोणचं मुरते ना मग त्याची चव वेगळी असते. या क्रिकेटमध्ये इतके मुरलेत ना की आता त्यांची टेस्ट त्यांची चव वेगळीच आहे. आणि चांगला उल्लेख केला की वय मॅटर करत नाहीये. म्हणजे तरुणांना एक रोल मॉडेल असावं असं 2 व्यक्तिमत्व आहेत शैलू आणि विशाल ज्याचा उल्लेख केलाय. या इनिंग वरती नजर टाकली ना 19 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 8 चेंडू गेले होते ज्याच्यामध्ये धावा आल्या त्या मधले 8 चेंडू आले ज्याच्यावरती धावा नाही आल्यात. मागच्या 2 चेंडूवरती धावा आल्या होत्या. आता हरणाऱ्या टीमसाठी काय माहिती का एकच डोकेदुखी आहे. प्रशांत आहे इथे पण जे रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये विकेट गमावलेत ना ते थोडी चिंतेची बाब आहे. तिथे थोडासा विचार करायचा आहे आणि कदाचित नायगावला तिथेच पुन्हा एकदा स्ट्राईक करायचं आहे. नक्की ज्या पद्धतीने आतापर्यंत कपिल पटेलने जी गोलंदाजी केली पहिल्या स्पेलमध्ये त्याने खूप मार खाला होता. 13 धावा दिल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यानंतर पहिल्याच बॉलवर जयू सारख्या एक मातबर खेळाडूची विकेट मिळवणं हे सुद्धा मात्र ज्या ठिकाणी दोन्ही बंधू जर टिकले असते तर कदाचित धावांचा वेग अजून वाढला असता. परंतु कपिलने यावेळेला ओळखलं की एखाद्या बंधूला मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवावाच लागणार आहे. कारण इथून जर हे दोन्ही बंधू सेट झाले खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडेल. कारण ऑलरेडी प्रशांत गरजच्या खेळपट्टी प्रेमात पडले ज्यामध्ये 4 षटकार आलेत 1 चौकार पाहायला मिळाले. म्हणजे जी जोडी फोडणं फार गरजेची गोष्ट होती ती जोडी फोडण्यात यश मिळालं ते कपिल या गोलंदाजाला चायना म्हणला. नक्की. आणि तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेईल यासाठी कौतुक कर्णधाराचं पण आहे एकविरा नायगावचं की पहिल्या षटकामध्ये कपिलच्या धावा गेल्या होत्या. असं नाही की तिथून धावा नाही गेल्यात पण विश्वास दाखवलाय की आमचा प्रमुख गोलंदाज आहे. प्रमुख अस्त्र हे ट्रम्प कार्ड आहे आमचं आणि ते ट्रम्प कार्ड चालवायचं आहे वापरायचं आहे अशा क्षणाला ज्यावेळेला कदाचित मॅच मध्ये आपण येऊ शकतो. आणि त्याच वेळेला जयेश गरजचा विकेट इथे मैदानावरती आलाय. आता क्रमांक 7 वरती साथ देण्यासाठी हर्षद साथ देण्यासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती 7ही दिले आणि 6ही घेतल्यात. साथ देताना असाचा फटका षटकार.
थँक्यू. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं फटका खेळलाय ना, म्हणजे आले होते. आणि असा बॅट्समन आहे ना, म्हणजे 7 क्रमांकाचा बॅट्समन आहे ना, त्याला वेळ नसतो. त्याला त्या फेरारी सारखं करायचं असतं. मोटर स्पोर्ट. गेट सेट गो. पहिला चेंडू आणि फेस केलाय. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. आणि हे पाहिजे होतं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हर्षदनं असाच पद्धतीनं एक षटकार घेतला होता. ज्यावेळेला तो बॅटिंगला आला होता तेव्हा 6-7चं समीकरण होतं. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला आणि यस, फलंदाज बाद होताना हर्षद सुद्धा त्या ठिकाणी ऍग्री झाले. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण कपिल पाटील. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि पुन्हा एकदा कमबॅक कसं करावं हे जाणत असताना आपण पाहू शकतायत. तर डेफिनेटली इथे मात्र आपण पाहतायत जसे हर्षल महाराज यांचे पाय मात्र या ठिकाणी व्यासपीठावर लागले आणि तसं विकेट मिळत असताना आपण पाहू शकतायत. हा सुद्धा एक गुण असतो. नाही, पायगुण. नुसता गुण नाही, पायगुण त्याला आपण म्हणूया. आणि जसं ते आले आणि त्याच वेळेला हा विकेट बघा, क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता आणि तिथे पाठीमागे झेल टिपलाय. जसं तुम्ही उल्लेख केला, एक चांगली खेळाडू वृत्ती हर्षदनं दाखवली आहे की त्याने सांगितलं नाही यस मी बाद आहे. आणि ही खेळाडू वृत्तीच एकदा तुम्हाला एक खेळाडू म्हणून मोठं करण्यामागे खऱ्या अर्थानं उपयोगाला येत असते. आता ज्या गोष्टीचा उल्लेख मीही केला होता प्रमोद, की असं नाही की धावा नाही आहेत. हरणारा टीमच्या धावा येतात, पण चिंतेची बाब तर विकेट फॅक्टर आहे. धावा येतात, विकेट पडतात. हा खेळ फ्री फॉल वाला चाललाय. जसं अम्युजमेंट पार्क मध्ये फ्री फॉल असतो ना, वर जातो आणि पटकन एकदा खाली येतो, तसा खेळ चाललाय. नवीन फुला मैदानावरती दाखल झाले आहेत जागृत. विकेट नंबर जर आपण पाहिले तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या स्थिरावले. इथून जर आपण पाहिलं तर या 7वा धक्का. निमेश सामने कोणतेही मिस्टेक करणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर जागृत राहिले नाहीत, परंतु कपिल पाटीलने जी गोलंदाजी केली, हा स्पेल जर आपण पाहिला तर 3 विकेट मिळवल्या. म्हणजे ऑल ओव्हर परफॉर्मन्स पाहता तुकारामजी जर आपण पाहिलं तर 4 विकेट आतापर्यंत त्यांनी चटकावले गेलेत. खूप चांगली गोलंदाजी, जी अंडरस्टँडिंग बॉलिंग. आणि हे पाहिजे होतं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, एखाद्या गोलंदाज ज्यावेळेला 2 षटकांचा ज्याचा जो स्पेल आहे ना तो हाताळतोय आणि त्याच्यामध्ये 4 किंवा 5 विकेट प्राप्त करतो, याचा अर्थ क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणाल तर कसोटीमध्ये एखादं शतक असतं, वन डे मध्ये एक वेगवान धावा असतात. तसं हे त्या दर्जाला देणारं, त्या लेवलला देणारं हे परफॉर्मन्स प्रदर्शन तिथे आहे. आणि त्याला आणण्यामागे तेच होतं, मतलब कपिल जिसने विकेट की हासिल अशा वेळेला. आणि ज्यावेळेला कॅमेरामॅन थोडंसं दूर आहे ना, तर चेहऱ्यावरचे हावभाव, हर्षल महाराजांचे चेहऱ्यावरचे हावभाव पण त्याने टिपले असते आता, की आता इथे आल्यानंतर थोडासा बदल झालाय. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणार या चेंडू नंतर, कारण एक चर्चा नक्कीच आपण करूया. कारण करण आलाय क्रमांक 9 वरती फलंदाजीसाठी. धावा थांबल्यात, धावा नाहीयेत. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. 7 गडी बाद करणनी जाईल. कपिलनं चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. डॉट बॉल आलाय, एक षटकार जरी आलाय, पण 3 विकेट आल्यात. खूप चांगली गोलंदाजी, अंडरस्टँडिंग बॉलिंग, सेन्सिबल बॉलिंग. मी तर म्हणेन बुद्धिमत्तेचं क्रिकेट आतापर्यंत कपिल पाटीलने गोलंदाजीच्या थ्रू दाखवून दिलं गेलंय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु इथे मात्र निमेश पोचणार नाहीयेत. बॅकअप चांगला मिळालाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील करण निजाईच्या बॅटमधून. आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुर्गेश 11 अर्नाळा टीमची जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. 15च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळत आहे. 7 धक्के लागलेत. प्रशांत करत एका साईडला, नॉन स्ट्राईक एंडला. हे संपूर्ण नाट्यमय थरार पाहत असताना पाहायला मिळायला. कारण जे 3 फलंदाज बाद झाले, तुकारामजी जर तिथून अंडरस्टँडिंग कदाचित खेळी पाहायला मिळाली असती, सिंगलला कन्वर्ट करत मात्र प्रशांत घरतला एक सेट फलंदाजाला स्ट्राईक एंडकडे आणला असता तर कदाचित धावांचा वेग अजून 70च्या घरामध्ये पोहोचला असता. परंतु जर तरला थारा नाहीये, कारण क्रिकेट खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तुकारामजी आणि आमची चर्चा जारी राहील. तत्पूर्वी देऊया आपण डिस्क जॉकेला संधी. थँक्यू. नक्कीच चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. पण काय माहिती, क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुमचा रोल माहिती पाहिजे. क्रिकेटचा खेळ कसा, आयुष्यामध्ये पण आपला रोल माहिती पाहिजे, आपली भूमिका माहिती पाहिजे, आपला कॅरेक्टर प्ले करायचा आहे.
आता ते कॅरेक्टर कुठल्या पद्धतीने असतं त्याला तुम्हाला माहिती पाहिजे. तो रोल काय मिळाला, ती भूमिका काय मिळाली, ते कॅरेक्टर आपल्याला मिळाले ते कसं. जसं एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय त्याही दिशेने आपण चर्चेला येऊया. पण शेवटचा षटक आहे. धावा आहे धापालकामध्ये 60. एक तर पाहिले मागच्या मॅच मध्ये 64 पुरेसा नाही आहेत, 75 करायचे आहेत. 75 करायचे आहेत. पहिला 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 बॉल. नो 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 ओ नो असं म्हणूया. नो बॉलचा इशारा तिथून झालाय. पण थर्ड अंपायर रिफरी केले. रिव्ह्यू आहे तिथून प्लेयर रिव्ह्यू आहे. पाहण्याचा प्रयत्न करतील तिसऱ्या पंच की हा कमरेच्या वर आहे की नाही. प्रमोदजी आहेत आपण चर्चा तीच करतोय कारण रोल महत्वाचा असतो. इतका चांगला स्टार्ट, इतकी चांगली सुरुवात, मग रेग्युलर इंटरमध्ये गमावलेले ते विकेट. आणि एक जी गोष्ट आहे की अर्नाळ्याच्या टीमला माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये या नायगावच्या संघाने 75 केल्या होत्या, 77 केल्या होत्या. चला डिसिजन पेंडिंग आहे तर आपण सेकंड हाफ कडे वळणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या साईनाथ अर्नाळा आणि JR दहिसर. साईनाथ अर्नाळा आणि JR दहिसर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. नो बॉल जो रिव्ह्यू होता तो मात्र फेल झालेला आहे. तुम्हाला एक्सटेंड काही मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 61. 61 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना साईनाथ अर्नाळा संघाचे कॅप्टन आणि JR दहिसर संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. त्यानंतर KT JN जे आपण वर्सोवा आज टीम या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्व संपूर्ण संघाचं सुद्धा करूया आपण वेलकम या क्रीडा नगरीमध्ये. आणि वालीव टीम 2 आत करणार आहे. तर 61 धावा पहिल्याच बॉलवर नो बॉलचा इशारा. शैलेंद्र घोडेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. समोर आहे प्रशांत घरत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. तिथे फिल्डर आहेत आणि नो बॉलचा इशारा असल्या कारणानं आपण पाहतायत फ्री हिटचा बॉल होता. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं खालावलं गेलं आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा होतं. कधी कधी तुकारामजी मांगेला सर ज्या वेळेला आपण पंचांकडून सुद्धा गपलत पाहिले. कधी कधी लेग बिफोर विकेट जेव्हा मात्र अपील केली जाते फ्री हिटच्या बॉलवर विकेट सुद्धा मिळालेली आहे. नाही याला कारण आहे कारण मध्ये थोडासा वेळ गेलेला होता. तो वेळ गेलेला त्याच्यामध्ये विसर पडलाय. पण विसरायचं नाहीये, विसरायचं नाहीये. प्रशांत सांगतो मैं नाही भुलाऊ. आणि काय फटका खेळलाय. थोडंसं झुकलं वाकलं आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि इनसाइड आउटच्या फटक्यात अशाच पद्धतीने मात्र कमी प्रमाणात खेळाडू पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लास होता हा फटका आपण पाहू शकलात. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. विवेक कोळीला पाहतच राहावं लागलं आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावन करता. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. थँक्यू. नक्कीच गाणं सुद्धा तेच वाजवलं गेलं की अर्नाळ्याचा प्रशांत करत मैदानावरती चमकलाय आणि त्याच्या समोर कोण होता शैलेंद्र. बॅक टू बॅक थोडासा स्लो रन पद्धतीनं ऑपरेकर चेंडू हाताळला होता आणि तो ओळखला होता तो प्रशांतनं स्ट्राईक वरती राहणं जसं तुम्ही उल्लेखही केला होता
त्याचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं होतं. स्ट्राईक राहिले, स्ट्राईक हे केले, एरियल स्ट्राईक हे केले, हवाई हमले वारंवार केले जातात. 2 षटकार बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत प्रशांत घराच्या बॅटमध्ये पाहिले. 6 6 and again 6 6 6 6 3 in a row षटकार. थँक्यू. म्हणजे तो नो चेंडू त्याच्यानंतर झालेल्या झेल. आणि आता या षटकाराने जर आपण पाहिलं तर प्रशांत घरत 50 धावा पूर्ण केल्यात. प्रशांत घरतने या षटकारानं अर्धशतक नक्कीच बॅट वर केले आणि एक चांगली इनिंग, चांगली खेळी प्रशांतनं साकारले. सुपर बॅटिंग बाय प्रशांत करत. सातत्याचं दुसरं नाव रन मशीन. काय बॅटिंग केले, चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू आहे. का म्हणून मला ऑल इंडिया ओपन क्रिकेटमध्ये बोलवलं जातं, इन्व्हाइट केलं जातं, कारण माझ्याकडे ते कुशल नेतृत्व आहे. कधी कधी स्पर्धेमध्ये यश अपयश येतच राहणार, परंतु त्या गोष्टीकडे लक्ष न देताना आपण चांगली पुन्हा एकदा मनाला उभारी घेऊ. हा त्याचा मेसेज यावेळेला पाहायला मिळतो. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय, खूप चांगला फटका, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं फिल्डिंग विशाल कोळीच्या द्वारे पाहायला मिळाली. काय झेल टिपला होता याच क्षेत्रामध्ये विशाल कोळीने. शैलेंद्र गोडेकरचा तो थ्रो आजच्या दिवसामध्ये एकविरा स्पोर्ट्सच्या ग्रुपवर चर्चा जारी राहील, यात ती मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 83 रन्स, त्यामध्ये 50-52 धावा आतापर्यंत कुठलेत. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट, परंतु टायमिंग आणि टेम्परामेंट सुद्धा चांगलं पाहायला मिळालं. झेल सुटतोय व्हॉलीबॉल प्रमाणे, चेंडूला पास केलं आणि या षटकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्तीवर झाला. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 89. विजयासाठी 90 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. म्हणजे जर आपण पाहिलं तर तुकारामजी बांगेला सर ज्या पद्धतीने खेळी केले प्रशांत घरतने 59 धावांची, हेच अगोदरच्या षटकामध्ये करायला हवं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात, हे आपण सातत्याने जाणलंय. 89 धावा पहिला डाव तर आपण पाहिला, परंतु एकविरा नायगाव टीम या संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीयेत, कारण दोन्ही संघ जे मजबूत आहेत, बलाढ्य आहेत, एकमेकांसमोर भरपूर वेळा आलेले आहेत. कोणी जिंकले, कोणी हरलेत, परंतु इथे मात्र आता लढाई आहे ती अस्तित्वाची. अतिशय सुंदर खेळ आपण पाहू शकलात. पहिला डाव 59 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर जर आपण पाहिला तर प्रशांत घरतच्या बॅटमधून आमचे गोल्डन मॅजिक फिंगर नितेश आम्हाला दर्शवतात की 14 बॉल त्याने फेस केले, त्यामध्ये 8 षटकार. 8 षटकारामध्ये एक चौकार सुद्धा आपण पाहिलं आणि 58 धावा हे मात्र आपण पाहू शकतात. 58 रनची एक नाबाद खेळी ही मात्र पाहायला मिळाली. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या साईनाथ अर्नाळा आणि JR दहिसर हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल टॉस करण्यासाठी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. या प्रमोद लेले एका साईडला येत आहेत, तर JR दहिसर टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी